आमच्या पेठवडज येथील मातंग समाजाचा जाणारा स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा मागे पण दिला होता, तरी निर्णय घेतला नसल्यामुळे आजच्या तारखेमध्ये आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आलो होतो। तरी ते कलेक्टर साहेबांनी आणखी काही दिवसाची कालावधी मागून आम्हाला रस्ता करून देतो असे म्हणून एक आश्वासन दिले। त्यामुळे आम्ही आज इथं सर्व आमचे मातंग समाजाचे पूर्व लोक आहेत आणि त्यानुसार असं आम्हाला मंजुरी मिळावी असं आमचं निवेदन। आपली 2015 मध्ये स्मशानभूमी आम्हाला मिळालेली आहे। समजा आम्ही अशीच भांडण करून घेतलेली आहे, तेव्हापासून आम्हाला रस्ता नाही। आमच्या गाड्या फसतात, आम्ही तिथून मड उचलून नेतो आणि ते नेऊन तिथं हे करायचं असलं तर 4 माणसं उचलून नेणं, लाकडं नेणं हे सोपी परिस्थिती नाही। त्यामुळे इथं येऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आणि बऱ्याच वेळेस आमरण उपोषण सुद्धा दिलेले आहेत, पण हे दखल घेतल्या नसल्यामुळे आज आणखी हे आम्ही आत्मदहनाला आलो होतो। चर्चा काय झाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपली चर्चा? आज आम्ही ते कुण्यातरी फंडात घालून आम्ही मंजुरीला देऊ आणि काही दिवसामध्ये लगेच करू असं म्हणून त्याने ते तिथल्या शिवला काहीतरी बोलून हे केले। समजा किती समाज बांधव आले? आज 200-300 असतील। शमशामुखीचा रस्ता मागे आल्या पेठवडजून आत्मदहनाचा आश्वासन दिल त्या 15 वर्षापासून यायला कलेक्टर ऑफिसला। कशा प्रकारची गैरसोय होत आहे? खंद्यावर मड न्यावं लागते, वावरातून चिकोल राहते, लाकडं न्यावं लागते, रोडला टाकावं लागते, खंद्यावर लाकडं नेतात। अवघड आहे, रस्ता नाही, बाई रस्ता करू दे आली 10-12 तहसीलात जाऊन आल्या, इथं आल्या कलेक्टर ऑफिसला। आपला प्रश्न आहे 15 वर्षापासून आहे। पेठवडज कंधार तालुका, राहणार पेठवडज। आम्हाला स्मशानभूमीची व्यवस्था नाही। आज 15 वर्षे झालं भांडण चाललंय स्मशानभूमीचं। आणि ते मालकीनबाई आम्हाला रस्ता देणं आली। आमच्यासारखी स्मशानभूमी झाली तर बी गावातले लोक सगळे सांगून तिला चिडवून आम्हाला स्मशानभूमी बंद केली। आता रस्त्यासाठी त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आले। आता साहेबांना काय नियोजन दिलंय की ते आत्मध्यान करायला आमचा मुलगा त्याच्यासाठी आम्ही आल्या साहेब इथं। गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे या घटनेच्या अनुषंगाने? आता गावकरी आमच्यासारखं होऊ देणार आहेत मराठी लोक, आम्ही मातंग समाजाच्या। ते मराठी लोक उचलून धरले त्या बायला, तिच्यासारखंच बोलाले। आमच्यासारखं कोणी बोलणं आलंय त्याच्यासारखं बोलाय तर आम्हाला रस्ता हवा आहे, आम्हाला स्मशानभूमी हवा आहे। चलना काय बी नाही, सगळे मिळून मिसळून राहतात, पण त्या बायला कोण काय म्हणाले की काय नाही की आमचा रस्ता होऊ दे नाही। आमची मातंग स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी मागणी होती साहेब, गेले अनेक वर्षापासून चालू आहे। 15 वर्षापासून चालू होती, आता हे 5 वर्षापासून मातंग स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी जाण्यासाठी आम्हाला खूप होती आणि आमची विटंबना व्हायली आमच्या बॉडीची घेऊन जाताना। पेठवडज जिल्हाधिकारी अधिकारी साहेबाला आश्वासन दिले, आज दत्तागिरी साहेबांना चर्चा करून 5 वाजता मीटिंग लावून काहीतरी नियोजन लावतो म्हणले लवकरच। मागणी मान्य होत नाही तर तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्याबद्दल काय सांगा? हो, मागणी मान्य केली साहेब, आम्ही आता घरी चाललात, आत्म इशाऱ्याचं काही नाही त्यांनी।